गणपती बाप्पा आले की प्रत्येकाकडे लगबग सुरू होते ते गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवायचे। प्रत्येकाकडे उकडीचे मोदक बनवले जातात, पण उकड ही परफेक्ट बनेलच असं नाही आणि त्या मोदकाला कळ्या पडायला पण वेळ लागतो। तर आज आपण अगदी झटपट बनणारे 10 मिनिटात बनतात आणि बिघडायचं बिलकुल टेन्शन नाही असे मावा मोदक बनवतोय। मावा असल्यामुळे याची चव तर शाहीच होते। तर या गणपती बाप्पाला अशा प्रकारे मावा मोदक नक्की करून बघा। इथे मी 1 पाव खोवा घेतलाय, यालाच मावा पण म्हणतात, आणि 125 ग्रॅम साखर घेतली आहे। 1 पावला 125 ग्रॅम साखर बरोबर होते। आता इथे मी एक पॅन घेतला, त्यात आपल्याला एक अर्धा चम्मच असं तूप घालायचं। तूप घातल्याने काय होतं की खोवा लागत नाही। आणि आता आपण जो खोवा घेतलाय तो टाकून घ्या। आता याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। कमी गॅस वरती करायचं आणि पॅन शक्यतो जाडं घ्यायचं, म्हणजे तळाशी लागत नाही। नॉनस्टिक घेतलं तर चांगलंच आहे। आता आपल्याला याला छान व्यवस्थित लालसर कलर येतपर्यंत परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट। आता 2-3 मिनिट मी याला व्यवस्थित कमी गॅस वरती परतून घेतलंय। जर गॅस मोठा केला ना तर लागण्याची शक्यता असते। तुम्ही इथे बघू शकता कलर पण बदललाय आणि दाटसर आलाय। आता आपण साखर घालायची। छान ब्राऊन कलर आलाय। ते इथे मी 1 पाव खोव्यासाठी 125 ग्रॅम साखर घेतली। आपण आज गणपतीसाठी स्पेशल मावा मोदक करतो। कोणी कोणी खव्याला कुठल्या साईडला मावा म्हणतात, आमच्या साईडला खोवा म्हणतात। आता यात मी साखर घालून घेतली। आता साखर घातल्यावरती याला पुन्हा परतून घ्यायचं छान लाल। हे चवीला एकदम अप्रतिम लागतात। एकदम आपण मार्केट मधलं पेढे वगैरे खातो ना तसे लागतात छान मावा। आपण यात काही दुसरं ऍड नाही करणार आहोत, फक्त माव्याचे मोदक करणार आहोत गणपतीसाठी। आता बघा याला पाणी सुटलंय। आता आपल्याला असंच सतत हलवत याला घट्टसर करून घ्यायचं। साखर पूर्ण विरघळून घ्यायची। मी 5 मिनिट छान साखर विरघळेपर्यंत फिरवून घेतलंय याला। आता बघा इथे घट्ट पण झालंय आणि पॅन पण सुटायला लागलं। एकदम जास्त घट्ट करायचं नाही। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं। आपल्याला याचे मोदक करून घ्यायचे आहे। बघा कलर पण छान आलाय। साखर याच्यात टाकल्यामुळे असा लालसर कलर येत, नाहीतर आपण जर खोवा गरम करून वरून पिठी साखर पण टाकू शकतो, त्याचा कलर असा येत नाही। हे बघा हे मिश्रण मी प्लेट मध्ये काढून घेतलंय आणि थंड करून घेतलंय। थोडं कोमट करायचं। आता यात वेलची पूड घालायची। वेलची पूडने गोडाला छान चव येते। वेलची पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे, तर नक्की जाऊन बघा। साल पण वाया जात नाही। छान व्यवस्थित वेलची पूड घरच्या घरी बनल्या जाते। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण याचे मोदक बनवायला घ्यायचे। मी इथे साचा घेतलाय, त्यांनी बनवूया आपण। हे बघा किती छान। थोडं कोमट असतानाच बनवायचे, एकदम कोरडं झालं तर थोडं त्रास होऊ शकतो बनवायला। हे बघा असं छान गोळा बनवू शकतो आपण। हाताने पण मोदक करू शकतो याचे इझिली, आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात। अशा प्रकारे हाताने पण करू शकतो आपण। तूप लावून घ्यायचं। आता माझ्याकडे इथे असा मोदकचा साचा आहे, याच्यात एका वेळी असे 4 मोदक होतात आणि साईज पण व्यवस्थित आहे। आता याला मी इथे तूप लावून घेते। तसं तूप लावायची आवश्यकता नाही, चिकटत नाही, कारण की खोव्यामध्ये तूप सुटतं ना। पण आपण ते एक काळजी घ्यायची, म्हणजे लवकर पटकन निघाल्या जातात। आता बघा अशा प्रकारे तूप लावून घेतलं। आता असं गोळा बनवायचा आणि यात टाकून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला मी थोडं थोडं टाकून घेतलंय। आता आपल्याला हा साचा असा चिपकून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित मोदक तयार होतो। असा पॅक करायचा आणि हे एक्स्ट्राचं काढून घ्यायचं। आता खोलूया आपण। हे बघा इथे बघू शकता तुम्ही, आपला मोदक इझिली निघतोय। असं एक्स्ट्रा असेल तर ते काढून घ्यायचं। बघा किती छान मोदक तयार झाला। अशा प्रकारे अप्रतिम आणि शाही चवीचे मावा मोदक तयार झाले। रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटपट बनणारी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा। या गणपतीला जर अशा प्रकारे मोदक करून बघितले तर तुमचे मोदक कसे झाले ते नक्की कमेंट करून कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुन्हा। तोपर्यंत धन्यवाद।